नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आपले सर्वांचे अभिजित सर अकॅडमी पुणे या युट्यूब चॅनलवरती मी अभिजित सोळंके आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय. शुभ सकाळ सर्वांना. आज महत्त्वपूर्ण व्हिडिओ बनवत आहोत आपण, जी नवीन अपडेट आलेली आहे अंगणवाडी सुपरवायझर भरती सरळ सेवा 2026 संदर्भात. त्याच्या एकूण जागा किती असणार आहेत, किती जागा मंजूर झालेल्या आहेत, त्यासोबतच या परीक्षेकरिता ऑनलाईन फॉर्म कोण भरू शकते, याची शैक्षणिक पात्रता, नवीन सेवा प्रवेश नियम काय झालेले आहेत, त्याचा अभ्यासक्रम काय असणार आहे, त्याचं नियोजन परीक्षेचं कधी कसं करायचं आहे अभ्यासाचं, त्यासोबतच वयोमर्यादा असेल किंवा इतर परीक्षा पद्धत कशी असणार आहे, परीक्षा कोण घेणार आहे, म्हणजे यामध्ये तुम्हाला जे प्रश्न आहेत की जाहिरात कधी येणार आहे हा सुद्धा प्रश्न असणार आहे, परीक्षा कधी होणार आहे किंवा कोण घेणार आहे, कोणामार्फत होणार आहे, ऑनलाईन होणार किंवा ऑफलाईन होणार आहे, त्यासोबतच निगेटिव्ह मार्किंग असणार आहे का परीक्षेमध्ये, आणि नियोजन कसे करावे अभ्यासाचे, तसेच प्रत्येक जिल्ह्याच्या जागा असतात का, प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपल्याला आपल्या जिल्ह्यामध्ये नोकरी मिळते का, याचं कामाचं स्वरूप कसं आहे, या सर्व बाबी तुम्हाला सांगण्यात येणार आहे, सांगण्याचा प्रयत्न असणार आहे. त्याकरिता आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. त्याकरिता अगोदर आपल्याकडे 1 जून म्हणजे सोमवार 1 जून 2026 पासून नवीन बॅचेस सुरू होत आहेत. सर्व विषयासहित तांत्रिक म्हणजे मराठी, इंग्लिश, गणित बुद्धिमत्ता, सामान्य ज्ञान, आयसीडीएस, पोषण अभियान आणि संगणक हे सर्व विषय 7 विषयाकरिता 7 या वेळेस शिक्षक असणार आहे. त्याकरिता तर आपल्याला ही बॅच लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये असणार आहे. यामध्ये तुम्हाला काय काय दिलं जाणार आहे, पीवायक्यू एमसीक्यूचा सराव करून घेतला जाणार आहे. त्यासोबतच सर्व विषयाच्या पीडीएफ नोट्स, ओके, प्रिंट आउट काढण्यासाठी पीडीएफ नोट्स आयसीडीएस सहित आपण देणार आहोत. टेस्ट सिरीज ई बुक नोट्स मोफत स्वरूपामध्ये लेक्चर अनलिमिटेड वेळा पाहू शकता. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड आहे म्हणजेच काय, तर तुम्ही तुमच्या वेळेनुसार कधीही आणि कितीही वेळा लेक्चर बघू शकता. डाउनलोड करण्याची सुविधा आहे आणि तज्ञ आणि अनुभवी शिक्षकांवृंद या ठिकाणी तुम्हाला चांगली फॅकल्टी सुद्धा देण्यात येणार आहे. वेगळ्या विषयातील तज्ञ या ठिकाणी नगर परिषद मधील उपमुख्याधिकारी आहेत. त्यानंतर साक्षी मॅडम गणित बुद्धिमत्ता, निकिता मॅडम इंग्लिश करिता आहेत, मी स्वतः मराठी व्याकरण शिकवणार आहे आयसीडीएस, किरण सर जीके मधील काही विषय आहेत आणि या मॅडम टेक्निकल. ओके, तर ही बॅच तुम्हाला 1 जून करिता स्टार्ट करण्याकरिता आताच जॉईन व्हायचं आहे. 9823442263 हा नंबर आहे. या नंबरवरती संपर्क करायचा आहे किंवा खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये ऍपची लिंक दिलेली आहे, अभिजित सर अकॅडमी ऍप म्हणून. त्या ऍप वरती तुम्ही डाउनलोड करून तिथनं सुद्धा एनरोल करू शकता. ओके, व्हिडिओच्या अगोदर तुम्हाला लाईक करायचं आहे, चॅनलला जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब सुद्धा करून ठेवायचं आहे. ओके, तर आपला जास्त वेळ न घेता या ठिकाणी आपण महत्वपूर्ण बाबी या ठिकाणी तुम्हाला सांगण्यात येणार आहे. जाहिरात कधी येणार आहे मी शेवटी सांगणार आहे, काय अपडेट आलेला आहे त्या संदर्भात. तर परीक्षा कधी होणार आहे आणि कोण घेणार आहे ते सुद्धा आपण बघणार आहोत. तर ऑफलाईन वगैरे याच्या अगोदर याच्या संदर्भात पात्रता, शैक्षणिक पात्रता, अर्हता तुम्हाला काय ठेवण्यात आलेली आहे परीक्षेकरिता. तर यामध्ये कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण असलेल्या महिला उमेदवार, फ्रेशर महिला, ओके, ज्यांचं नुकतंच झालेलं आहे किंवा ज्यांचा गॅप पडलेला आहे, 7-8 गॅप वगैरे काही असेल तरी चालेल. ओके, त्यामध्ये फक्त तुमच्याकडे डिग्री, ओके, डिग्री असणं गरजेचं आहे. कोणत्याही शाखेतील ग्रॅज्युएट महिला उमेदवार उत्तीर्ण आहेत आणि ज्यांचं ओपन करिता 38 आणि कॅटेगरीकरिता 43 च्या आत किंवा तेवढं जर तुमचं असेल, 43 वर्ष चालू असेल किंवा ओपन मध्ये 38 वर्ष चालू असेल, तर तुम्हाला या ठिकाणी फॉर्म भरता येणार आहे. ओके, महत्वपूर्ण बाब. त्यानंतर ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी लागणारी कागदपत्रे आत्ताच काढून घ्या, आता कामाला लागा, कारण की जाहिरात लवकरच प्रसिद्ध होणार आहे. त्यावेळेस आपली धांदळ म्हणजे गडबड होईल. परीक्षेचा अभ्यास करू का डॉक्युमेंट करिता वेळ देऊ, तर मी सांगेल त्याप्रमाणे 10वी 12वी ग्रॅज्युएट हे तर प्रमाणपत्र सगळीकडे असणार आहे. त्यानंतर आधार कार्ड, मॅरेज सर्टिफिकेट लग्न झालं असेल तर, त्यानंतर तुम्हाला डोमासाईल महाराष्ट्राचे रहिवासी दाखला, ओके, नॉन क्रिमिनल काढायला लागणार आहे. चालू आर्थिक वर्षातलं, ओके, म्हणजे 31 मार्च 2026 ला जर संपलेला असेल, एक्सपायरी डेट संपलेली असेल त्याची, तर तुम्हाला नवीन काढावं लागेल 3 वर्षाकरिता. एकदा काढलं तर 3 वर्ष काढण्याची आवश्यकता या ठिकाणी भासत नाही. ओके, त्यानंतर मॅरेज सर्टिफिकेट किंवा गॅजेट, कोणाचं नाव कुठं आहे, ओके, वडिलांचं नाव आहे का, पतीचं नाव आहे, काही भानगड पडत नाही, काही प्रॉब्लेम येत नाही. तुम्हाला मॅरेज सर्टिफिकेट असेल तर वडिलांच्या नावाने फॉर्म भरावा लागेल आणि गॅजेट असेल तर तुम्ही तुमच्या पतीच्या नावाने फॉर्म भरू शकता. ओके, थोडक्यात माहिती दिलेली आहे. त्यानंतर अभ्यासक्रम काय आहे, तर 200 प्रश्न, 100 प्रश्न आहे, 200 गुणांचा तुमचा पेपर होणार आहे. यामध्ये विषय कोणते आहेत ते समजून घ्या. मराठी व्याकरण 10 प्रश्न आहेत, इंग्लिश वरती 10 प्रश्न 20 गुण, सामान्य ज्ञानमध्ये इतिहास, भूगोल, भारतीय राज्यघटना, चालू घडामोडी, अर्थशास्त्र, सामान्य विज्ञान या विषयाचा समावेश असेल. पंचायत राज वगैरे 20 प्रश्न 40 गुण.
त्यानंतर गणित बुद्धिमत्तावरती 20 प्रश्न 40 गुण असतील. त्यानंतर आयसीडीएस क्वेश्चन आपला जो आपला तांत्रिक घटक आहे 30 प्रश्न 60 गुण आणि कम्प्युटर एकदम बेसिक संगणक विषय असणार आहे 10 प्रश्न 20 गुण. तर असा एकंदरीत 100 प्रश्न 200 गुणांचा तुमचा पेपर कोणामार्फत, तर आता मी इथं सांगणार आहे तुम्हाला कोणामार्फत जाहिरात येणार आहे जुलै महिन्यामध्ये. ओके, जुलै महिन्यामध्ये जाहिरात प्रसिद्ध होऊन त्यानंतर कोण एक्झाम घेणार आहे, तर टीसीएस कंपनी मार्फत ऑनलाईन कशी होणार आहे एक्झाम, ऑनलाईन स्वरूपामध्ये होणार आहे आणि कधी होणार आहे, नोव्हेंबर किंवा डिसेंबर महिन्यामध्ये. ओके, तुम्हाला 1 ते 1.5 महिन्याचा फॉर्म भरण्याकरिता वेळ दिला जातो आणि अभ्यासाकरिता सुद्धा वेळ दिला जाणार आहे. त्यानंतर परीक्षा 4 महिन्यानंतर होते. ओके, कोणतीही जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर तुम्हाला अभ्यासाकरिता विद्यार्थ्यांना एकदम परीक्षा कंडक्ट केली जात नाही. त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी ऑनलाईन होणार आहे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये पेपर असणार आहेत आणि प्रत्येक जिल्ह्याच्या जागा सुद्धा 36 जिल्हे आहेत, 36 जिल्ह्याच्या जागा या ठिकाणी एकत्रितरित्या भरल्या जाणार आहेत. त्यानंतर तुम्हाला प्रेफरन्स द्यावा लागणार आहे, कुठे नोकरी हवी आहे तर निकाल लागल्यानंतर. ओके, त्यावेळेस चान्स दिला जातो. निगेटिव्ह मार्किंग असणार आहे का, जाहिरात आल्यानंतर आपल्याला कळणार आहे. आताच आपण मागच्या वेळेस सुद्धा होती, परंतु यावेळेस काय नवीन चेंजेस झालेले आहेत त्यामध्ये आपल्याला कळतील. ओके, तर यामध्ये अभ्यासाचं नियोजन काय कसं करायचं आहे, कधीपासून केला पाहिजे अभ्यास, तर माझं वैयक्तिक मत असं असेल की तुम्ही जाहिरातीची वाट न बघता, जाहिरात तर येणार आहे, परीक्षा होणार आहे, निकाल लागणार आहेत त्या वेळेला, परंतु आपण कुठं आहात, आपला अभ्यास किती झालेला आहे. जाहिरात आल्यानंतर जर अभ्यास करत असाल तर आपला अभ्यास कंप्लीट होणार नाही. मी जे तुम्हाला 7 विषय दिलेले आहेत, वास्ट सिलेबस आहे. ओके, मोठा सिलेबस आहे, त्याचं प्रत्येकाचं आपल्याला नियोजन करावं लागणार आहे, लेक्चर अटेंड करावे लागणार आहेत, नोट्स आपल्याकडे आहेत का, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर, ओके, पीवायक्यू आहेत का, एमसीक्यू आपल्याकडे आहेत का, ओके, प्रॉपर गायडन्स आपल्याकडे आहे का, मिळालेला आहे का, नेमकं मार्केटमध्ये कोणतेही पुस्तक उचलायचं आहे, घ्यायचं आहे आणि अभ्यासाला लागायचं आहे. त्यामुळे अभ्यास या ठिकाणी तुमचा कंप्लीट होणार नाही किंवा तुम्हाला मार्क पडणार नाहीत. तर हा अभ्यासाचं नियोजन तुम्हाला आतापासून करावं लागणार आहे. किमान दिवसातले 2 ते 3 तास तुम्ही अभ्यासाला द्या आणि कन्सिस्टन्सी जर ठेवली तुम्ही अभ्यासामध्ये आणि प्रॉपर जर गायडन्स घेतलं, म्हणजे आउटपुट कमी दिवसामध्ये, कमी वेळेमध्ये, कमी महिन्यामध्ये तुम्हाला फर्स्ट अटेम्प्ट मध्ये याच वर्षी याच पदाची परीक्षा तुम्ही उत्तीर्ण होणार आहात आणि सरकारी नोकरी तुम्हाला मिळणार आहे. 50,000 सॅलरी या पदाची असणार आहे. तर तुम्हाला जे मी बाब सांगितलेले आहे की याकरिता तुम्हाला काय करायचं आहे, योग्य मार्गदर्शन करण्याकरिता 1 जून 2026, ओके, म्हणजे अवघे फक्त तुमच्याकडे आजची 30 तारीख, एकच दिवस बाकी आहे आणि याचे सर्व बेसिक पासून सर्व विषयाचे क्लासेस सुरू होत आहेत. तर यामध्ये पीडीएफ नोट सगळ्यात महत्वाचं आहे, लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर असणार आहेत सर्व विषयाचे आणि पीडीएफ आपण देतोय. का देतोय, तुमचे डोळे खराब होऊ नये, मोबाईल मध्ये वाचता येणार नाही, त्यामुळे पीडीएफ दिल्या जाणार आहे. तर जॉईन होण्याकरिता 9823442263 या नंबरवरती संपर्क करायचा आहे. ओके, जास्त उशीर करू नका, कारण की आता जर सिलेबस सुरू झाला तर मधनं जर तुम्ही बॅच जॉईन केली तर परत तुम्हाला फायदा हो, म्हणजे रिपीट बघावं लागणार आहे, वेळ जाईल. तर आतापासूनच लाईव्ह लेक्चर बघायला सुरुवात करायची आहे. एनरोल करण्याकरिता नंबर दिलेला आहे आणि ही टीम तुम्हाला सांगितलेली आहे. सगळे टीम मधील जे एक्सपर्ट फॅकल्टी आहे ते तुम्हाला चांगल्या प्रकारे शिकवणार आहे. सिलेबस सुद्धा कंप्लीट करून दिला जाणार आहे. पर्सनल गायडन्स सुद्धा या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे. तर हा व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा. चॅनलला जर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब सुद्धा करून ठेवायचं आहे. ओके, ऑल द बेस्ट सर्वांना अभ्यासाकरिता आणि चांगला डिसिजन घ्या आणि अभ्यासाला चांगला मुहूर्त आहे. नवीन महिन्यामध्ये नवीन सुरुवात करा आणि जॉईन होऊन वैयक्तिक मार्गदर्शन घ्या आणि चांगल्या पदावर रुजू होण्याचे स्वप्न बघा आणि ते स्वप्न तुम्हाला साकार करण्याकरिता मेहनत सुद्धा घ्यायची आहे. ओके, थँक्यू.